जय जय रामकृष्ण हरी. संघर्षाचा काळ हा खूप कठीण असतो. संघर्षाच्या काळामध्ये कुणाला तरी गॉडफादर बनवा. गॉडफादर म्हणजे तो आपली सर्व इच्छा पूर्ण करतो. योग्य जोडीदार मिळण्यासाठी नक्की तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवा. जीव अढळ शांतता प्राप्त करतो, कारण तो आपल्या सर्व कर्माचे फळे हा परमेश्वराला अर्पण करतो. परंतु जे भगवंताशी संबंधित नाहीत आणि जो आपल्या श्रमामुळे निर्माण होणाऱ्या कर्मफलाला लोभी आहे, तो बद्धच होतो. कृष्ण भावना भाविक मनुष्य हा देहांत बुद्धी असणारा मनुष्य. यातील भेद हाच आहे की कृष्ण भावना भाविक मनुष्य कृष्णावर आसक्त असतो, तर देहात्म बुद्धी असणारा मनुष्य आपल्या कर्मफलावर आसक्त असतो. जो व्यक्ती श्रीकृष्णावर आसक्त आहे आणि केवळ श्रीकृष्णाप्रित्यर्थच कर्म करीत आहे, तो निश्चितच मुक्तात्मा आहे आणि त्याला आपल्या कर्माबद्दल मुळी चिंता नसते. श्रीमद्भगवद्गीता सांगण्यात आले आहे की परमसत्याच्या ज्ञानाच्या अभावी म्हणजेच द्वंद्वभावामध्ये केलेले कर्म हे श्रीकृष्णाच्या कर्मफलावरील आसक्तीचे कारण बनते. भगवान श्रीकृष्ण हेच परमसत्य आहे. कृष्ण भावनेमध्ये द्वंद्व नसते. अस्तित्वातील सर्व वस्तू श्रीकृष्णाच्या शक्तीमुळे निर्माण होतात आणि श्रीकृष्ण हे सर्व मंगलमय आहे. म्हणून कृष्ण भावना भावित कर्मे ब्रह्मस्तरावरील असतात, तसेच ते दिव्य असतात आणि त्यांना भौतिक कर्मफले नसते. वास्तव्य कृष्ण भावनाभावित मनुष्याला शांती प्राप्त होते, परंतु इंद्रिय तृप्तीकरिता जो लाभ गणित गुंतलेला आहे त्याला कधीही शांती प्राप्त होऊ शकत नाही. जय जय रामकृष्ण हरी. भगवंत हा असाच परमकृपाळू आहे. त्याच्या म्हणजे आपल्याला भक्त प्रल्हादासारखी भक्ती करता येणार नाही. म्हणजे जीव जाताना सुद्धा आपण भयभीत होणार नाही. त्याच्यासारखी भक्ती करणारा आज सृष्टीमध्ये कुणीच मिळणार नाही. आणि जर कुणी कृष्णाच्या अस्तित्वाला नकारतं, तर एकदा त्यांनी खाटू श्यामला नक्की जाऊन या. म्हणजे महाभारतामधले बरोबरीची जी कथा आहे, म्हणजे आज कोणी महाभारत लहानपणापासून कोणी बघतच नाही, पण महाभारत लहानपणापासून ज्यांनी बघितलं आहे त्यांना बरोबरीची कथा नक्की आठवेल. बरोबरीने म्हणजे ज्यावेळेस भगवंतानी परीक्षा घेऊन त्यांना अक्षरशः त्यांचं शीश मागितलं आणि त्यांनी भक्तीमध्ये आणि त्यांची जी दान करायची जी म्हणजे त्यांची शिकवण होती त्यांच्या आईची, की दान करायचं आणि जो निर्बल आहे, जो हारणार आहे, त्याच्या बाजूने उभं राहायचं. हे त्याला माहीत असल्यामुळे कृष्णाने बरोबरीकडून महाभारताचा शेवट होणार नाही, कारण बरोबरी जो हारेल त्याच्या बाजूने उभा राहील. म्हणजे एकदा पांडव हारले तर पांडवाच्या बाजूने उभा राहील आणि जर कौरव हारले तर कौरवांच्या बाजूने उभा राहील. ही नीतिमत्ता म्हणजे ही गोष्ट टाळण्यासाठी परमेश्वरांची ही पाची पांडवाला जिंकवण्यासाठी परमेश्वर हा छळ कपट म्हणजे परमेश्वर हा भक्ताला जिंकवण्यासाठी, भक्तांचं सत्य अस्तित्वात आणण्यासाठी तो भक्तासाठी प्रत्येक गोष्ट करू शकतो. हे स्वतः ज्वलंत उदाहरण आहे. आणि बरोबरीची स्टोरीमधूनच हे आहे की त्यांनी परमेश्वर पूर्णतः विश्वास ठेवल्यामुळे आज तोही परमेश्वराच्या नावाने खाटू श्याम ह्या नावाने प्रसिद्ध आहे. जय जय रामकृष्ण हरी. भगवंत सर्व शक्तिमान आहेत, पण जीव सर्व शक्तिमान नाहीत. भगवंत हे विभू किंवा सर्वज्ञ आहेत, तर जीव हा अनुरूप आहे. जीव हा चेतना असल्यामुळे स्वतंत्र इच्छा करू शकतो. अशा इच्छेची पूर्तता मात्र सर्व शक्तिमान भगवंताद्वारे केली जाते आणि म्हणूनच जीव जेव्हा आपल्यासाठी इच्छा करण्यामध्ये गोंधळून जातो, तेव्हा त्याला भगवंत त्या जीवाला त्याच्या इच्छा पूर्ण करण्याची पूर्ण मुभा देतात. म्हणून जीवाने केलेल्या इच्छेमुळे विशिष्ट परिस्थिती रूप निर्माण होणाऱ्या कर्मांना व कर्मफलांना भगवंत जबाबदार नसते. जय जय रामकृष्ण हरी. लोक म्हणतात की जे भक्त मंडळी होतात किंवा म्हणजे आपण कुणालाही नावं ठेवू शकत नाही, पण एक विषय असा आहे की भगवंताची असीम कृपा आपल्याला मिळाल्याच्या नंतर आपण पाप करत राहायचं का पुण्य करत राहायचं ह्या गोंधळामध्ये अडकतो आणि लोक परमेश्वराच्या नावाने सतत अयोग्य अशा गोष्टी करत राहतात आणि नंतर ती स्वतः लयाला जातात. तसंच आहे. म्हणून परमेश्वर काय करतो, ज्यावेळेस तुम्ही भक्तीमध्ये जातास त्यावेळेस तो तुम्हाला चांगलंही करताना अडवत नाही आणि वाईटही करताना अडवत नाही, पण आपल्याला काय करायचं हे आपल्या हाती आहे. त्याच्यामुळं म्हणतात ना, मोठा घास घेऊ नका, चुकीच्या गोष्टी करू नका. परमपिता परमेश्वराला ज्यावेळेस शरण जाताना त्यावेळेस बोला की देवा मला तू सांभाळ,
ज्यावेळेस हे होतं ना की देवा तू सांभाळा, आणि ज्यावेळेस हे होतं ना भक्ती करताना परमेश्वर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करत जातो आणि आपल्याला ह्या गोष्टीचा खूप आनंद होतो, आणि त्याच्यामध्ये आपण एखाद्या बऱ्याच गोष्टी चुकीच्या करत राहतो आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. मग त्या परिणामाला खरंच परमेश्वर जबाबदार नाही आहे, तो आपण जरा जबाबदार आहे. म्हणजे म्हणतात ना की एक आपण जर नवस केला हा तो जर नाही पडला ना, तर तो नाही पडला ह्या गोष्टीला आपण जबाबदार आहेत, परमेश्वर नाही. कारण परमपित्या परमेश्वरांनी भगवद्गीतेचंच सांगितलं आहे की परमेश्वर भगवंत जीवाला सर्व इच्छा पूर्ण करण्याची मुभा देतो, परंतु त्यातून खरंच निर्माण होणाऱ्या परिस्थितीलाही आपण स्वतः जबाबदार आहोत. जेव्हा मनुष्य श्रीकृष्णाच्या प्राप्तीची इच्छा करतो तेव्हा भगवंत त्याच्या विशेष काळजी घेतात आणि त्याला अशी इच्छा करण्यात प्रेरित करतात की जेणेकरून जीव भगवंत प्राप्ती करू शकेल आणि नित्य आनंदी राहू शकेल. म्हणून वैदिक मंत्रामध्ये सांगण्यात आले आहे की भगवंत जीवाला पूर्ण पुण्यकर्मामध्ये कार्यरत करतात जेणेकरून त्याची उन्नती होऊ शकेल, आणि जर जीवाला पापकर्मामध्ये कार्यरत करतात जेणेकरून तो नरकात जाईल. जीव आपल्या सुखदुःखाला पूर्णपणे अवलंबून आहे. ज्याप्रमाणे वायूद्वारे ढग ओढले जातात त्याचप्रमाणे भगवंताच्या इच्छेनुसार जीव स्वर्ग आणि नरकामध्ये जाऊ शकतो. एक म्हणतात ना की आपल्या चांगल्या कर्माने आणि वाईट कर्माने हे आपलं आयुष्य सतत बदली होत असतं. ज्यावेळेस एखादं संकट आलं, म्हणजे एखाद्या साधारण मुलीचा विषय सांगते, घरावर खूप संकट आलं, म्हणजे घरची परिस्थिती हालाकीची आहे आणि तिला एखादा बॉयफ्रेंड मिळाला, तर तिने आहे ती परिस्थिती, माहेराची परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करायचा की त्या मुलावर बरोबर पळून जायचा विचार करायचा. हे स्त्रियांची एक खूप मोठी तपस्या असते किंवा एक म्हणतात परीक्षा असते. तर त्यावेळेस ती स्त्री काय निवडते? ती घरच्या परिस्थितीचा संघर्ष निवडते का ती त्या मुलाबरोबर पळून जाण्याचा निर्णय घेते? हे रिअल लाईफ जगण्याचा अनुभव आहे माझा, आणि त्याच्यामुळे मी परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. मी भगवद्गीता हाताशी घेतली आणि मी आज मी यशस्वी आयुष्य जगते. मला खूप आनंद आहे. मी कृष्ण भक्त आहे, आणि कृष्ण भक्त म्हणजे मी 4 भिंतीच्या आतमध्ये राहून भगवद्गीता वाचून मी पण ज्यावेळेस भगवत भक्त बनतो त्यावेळेस अत्यंत खूप पीडा इतक्या पीडा होतात तुम्हाला. म्हणजे पहिली गोष्ट आहे कसं भक्तीमध्ये तुम्हाला कुणीही चांगलं म्हणणार नाही, भक्तीमध्ये तुम्हाला सगळे विरोधक होतील, भक्तीमध्ये तुम्हाला सतत टोचलं जाईल की ही बरोबर नाही आहे. पण एक विषय लक्षात ठेवा, ज्यावेळेस जास्तीत जास्त दुःख आपल्याला लागोपाठ यायला सुरुवात होतात, आपल्याला कुणीही चांगलं म्हणत नाही, आपल्याला सगळे वाईटच म्हणतात, सगळं जग दुनिया वाईट होते, आणि फक्त कोण आपल्यासमोर असतो तो जो परमेश्वर, जो साक्षी नसतो तो लोकांना साक्षी नसतो, साक्ष असतो तो भक्तांना नक्की साक्षी असतो. आणि ह्या परिस्थितीमध्ये जगणं अतिशय कठीण परिस्थिती असते, पण जो जिंकला, आपल्या आयुष्यामध्ये येणारा संघर्ष हा यशाची पहिली पायरी असते. त्याच्यामुळे संघर्ष करताना कुणाला तरी आपला गॉडफादर बनवायचा. मी म्हणजे सगळ्यांना सांगते की आपल्या आयुष्यामध्ये कोणीतरी गॉडफादर असला पाहिजे की ज्याला आपण शरण गेलो. म्हणजे माझा गॉडफादर तर कृष्णच आहे. म्हणजे मी सतत भगवद्गीता वाचते. म्हणजे मला आज माझे मिस्टरसुद्धा मला पॉझिटिव्ह आहेत का, तर फक्त आणि फक्त भगवद्गीतेमुळे आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच म्हणजे हे सर्व मला शक्य आहे. म्हणून मी बौद्ध समाजाची मुलगी आहे, पण मी परमेश्वराला एकच बोलली की देवा, जिथं तुला स्थान असेल, जिथं तुझं मान्यता असेल, तिथं त्याच घरी मला घेऊन जा. आणि मला सांगते, ज्यावेळेस म्हणजे मिस्टर मला बघायला आले त्यावेळेस त्यांना फक्त एक गोष्ट कळाली की मी भगवद्गीता वाचते आणि मी भगवद्गीतेच्या मार्गस्थ आहे. ह्या एकाच गोष्टीवरून त्यांनी मला होकार दिला, आणि ते स्वतः कलावती आईच्या मार्गामध्ये कृष्णाची पूजामध्ये करतात. आणि माझं एक म्हणणं होतं ना की आम्ही जयभीमवाले असल्यामुळे आमच्या समाजामध्ये यादव ह्या नाव कुळाचं कोणी लांबपर्यंत नसतं. आणि एकदा गुरुपौर्णिमेच्या दिवशी यादवांचा सगळा इतिहास मी वाचत असताना ते मी परमेश्वराला म्हटलं की अरे परमेश्वरा, की मी यादव कुळामध्ये तर कधी जाऊ शकत नाही, म्हणजे ही अशक्य गोष्ट आहे. अशक्य म्हणजे एकदमच अशक्य, ही गोष्ट शक्य होऊ शकत नाही. माझ्या मराठी लोकांचं यादव नाव हे मी कधी ऐकलंच नव्हतं, आणि मला कृष्ण तेच स्थळ चालून आलं. माझे इतके स्थळं मला सगळे नकार देत होते, आणि कुठं मला करायचं होतं तिथे ते लोक नकार देत होते. आणि ह्याच ठिकाणी ह्यांचं स्थळ आलं जे त्यांनी मला स्वतःहून समोरून सांगितलं की ज्यावेळेस त्यांना माहिती पडलं मी कृष्ण भक्त आहे, त्यांनी मला सांगितलं की कृष्णाने तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण केली आहे. तर म्हटलं काय? तर ते म्हणलं की अरे आम्ही यादव कुळातले आहोत, आणि कृष्णाने तुला यादव कुळामध्ये घेतलेला आहे. हा कृष्णाचा मला सर्वात मोठा आशीर्वाद आहे की म्हणजे आपण जे बोलतो, जे मनामधून आणतो, म्हणजे भगवद्गीतेमध्ये जे लिहिलेलं वाक्य की परमेश्वर तुमच्या प्रत्येक गोष्टीला तुमच्या इच्छा पूर्ण करतो.
आणि हे कुठे, आणि तुम्हाला सांगते हे यादव कुळामध्ये मी आले आणि सर्वात महत्त्वाचं जिथे मी साकीनाक्यामध्ये आले तिथं लक्ष्मीनारायणच्या मंदिराने त्यांच्या सेवेसाठी मला निवडले. हा सर्वात मोठा आशीर्वाद आहे. जय जय राम कृष्ण हरी.